चवीला कडवट असणाऱ्या या मेथी दाण्यांचे भरपूर असे फायदे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत। या मेथी दाण्यांचे पाणी उपाशीपोटी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात, कारण मेथीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट असल्याने अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम हे मेथीदाणे करतात। केस गळती, कंबरदुखी, सांधेदुखी या सर्व आजारांवर एकमेव उपाय म्हणजे मेथी दाण्यांपासून बनवलेली खीर। आज आपण याच मेथी दाण्यांपासून अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत असलेली खीर बनवतोय। पावसाळा सुरू असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अशी ही खीर फार पूर्वीपासून बनत आलेली आहे। गरोदर स्त्रिया, बाळंत स्त्रिया, लहान मुलं आणि वयोवृद्ध सुद्धा ही खीर खाऊ शकतात। अतिशय पौष्टिक अशी ही मेथी दाण्यांची खीर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। पौष्टिक आणि चविष्ट अशी मेथी दाण्यांची खीर बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला समप्रमाणामध्ये इथे 2 चमचे तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचे वापरू शकता। मेथी दाण्यांपेक्षा तांदळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल। शक्यतो दोन्हींचेही समप्रमाणच घ्या। मेथी दाणे आणि तांदूळ 7 ते 8 तासांसाठी आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। मेथी दाणे असे भिजवून घेतल्यामुळे त्यांची जी पौष्टिकता आहे ना, तर ती आणखीनच वाढते। 7 ते 8 तास हे भिजवलेलं जे पाणी आहे तर ते आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे। आता हे गाळलेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचे नाहीये, त्याचा वापर आपण खीर बनवताना करणारच आहोत। इथे गॅसवर मी एक नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे। तुम्ही इथे स्टीलची कढई वापरली तरीही चालेल। काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स अगदी खूप जास्त करपवायचे नाहीयेत किंवा त्याचा रंग बदलूस तर भाजायचे नाहीयेत। फक्त त्याचा जो क्रिस्पी आणि क्रंचीपणा आहे ना, तर तो आपल्याला जाणवला की लगेचच इथे गॅसची फ्लेम बंद करायची आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला बाहेर काढून घ्यायचे। खूप जास्तही भाजले ना की याचीही पौष्टिकता किंवा विटॅमिन्स आहेत ते निघून जातात किंवा करपून जातात। 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला अगदी स्लो गॅसवरती हे ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे। क्रिस्पी आणि क्रंची असे हे ड्रायफ्रुट्स लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त केलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला जर का मनुके आवडत असतील खीरमध्ये तर तेही घातले तरी पण चालेल। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आपण जे मेथी दाण्यांचं पाणी निथळून घेतलं होतं तर ते मेथी दाणे आणि तांदूळ जे आहेत ना, तर ते आपल्याला या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम अगदीच सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे, कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही। आता अगदी स्लो गॅसवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे मेथी दाणे आणि तांदूळ अगदी मऊ होईस्तोपर्यंत असे परतून घ्यायचे। मेथी दाणे असे तुपामध्ये परतून घेतले ना की त्याचा कडवटपणा कमी होतो आणि आपण जी खीर बनवणार आहोत ती अजिबात कडवट न लागता अगदी छान चवीची बनवून तयार होते। 4 ते 5 मिनिटं असेच मी हे मेथी दाणे आणि तांदूळ अगदी स्लो गॅसवरती परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण जे गाळून घेतलेलं पाणी आहे सुरुवातीला, तर तेच पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आणखी एक्स्ट्राचं पाणी घालायचंय, कारण आपल्याला जे हे तांदूळ आणि मेथी दाणे आहेत ते पूर्णपणे मऊसूत असे शिजवून घ्यायचे। 5 ते 10 मिनिटं यावरती झाकण ठेवून तांदूळ आणि मेथी दाणे मस्त असे इथे शिजवून घेतलेले आहेत। तांदूळ अगदीच आपल्याला मऊसूत आपण जसा भात बनवतो त्याच पद्धतीने अगदी हे शिजवून घ्यायचे। जर का पूर्णपणे शिजले नसतील तर स्मॅशरने तुम्ही इथे हे तांदूळ आणि मेथी दाणे स्मॅश करून घेऊ शकता। कोणताही गोडाचा पदार्थ करायचं म्हटलं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालतो, अगदी तेवढंच मीठ आता या खीरमध्ये घालून घ्यायचंय। त्यानंतर इथे मी 1 वाटी ओला नारळ असा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेला आहे। ओल्या नारळाच्या ऐवजी तुम्ही इथे सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल। आता ज्या वाटीने खोबरं मोजलं त्याच वाटीने इथे आपल्याला मोजून अर्धी वाटी गुळ घालायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता। सर्व साहित्य एकदा अगदी स्लो गॅसवरती मिक्स करून घ्यायचंय। गुळ घेताना शक्यतो तो फोडूनच वापरा, म्हणजे तो पटकन कढईमध्ये घातल्यानंतर विरघळला जाईल। संपूर्ण मिश्रण अगदीच कमी गॅसवरती मिसळून घ्यायचंय। गुळाच्या अगदी गाठी किंवा गुठळ्या राहिल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे सर्वच मिश्रण 4 ते 5 मिनिटं अगदी स्लो गॅसवरती परतून घ्यायचंय। गुळ घेताना इथे मी साधाच गुळ वापरलेला आहे, चिक्कीचा गुळ वगैरे वापरायचा नाही। संपूर्णपणे गुळाला पाणी सुटल्यानंतर यामध्ये अगदी उकळलेलं दूध घालायचं आहे। मेथी दाण्यांची खीर बनवताना ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे। थंड दूध जर का आपण वापरलं ना तर ते गुळामध्ये घातल्यानंतर दूध फाटूही शकतं। त्यामुळे लक्षात ठेवायची स्टेप म्हणजे की फक्त आपल्याला इथे दूध जे आहे ना ते अगदी उकळलेलं घालायचे। आवडीप्रमाणे तुम्ही दुधाचं प्रमाणही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जशी दाटसर हवी आहे खीर किंवा खूप जास्त पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये दूध घालू शकता। मी पुन्हा इथं हेच सांगेल की दूध आपल्याला फक्त आणि फक्त गरमच वापरायचं आहे।
आता हे संपूर्ण साहित्य अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत राहायचं आहे आणि या खिरीला उकळी काढून घ्यायची आहे। सतत असं हलवल्यामुळे काय होतं ना की हे सर्वच मिश्रण छान एकजीव होतं आणि दाटसरपणाही आपल्या खीरला येऊन जातो। अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे। वेलची पूडही तुम्ही घालू शकता, पण पारंपरिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या या मेथीदाण्याच्या खीरमध्ये जायफळच वापरतात। जायफळ सुद्धा खाण्याचे आयुर्वेदामध्ये भरपूर असे फायदे आहेत। सुरुवातीला आपण जे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजून घेतले होते तर ते आता या खीरमध्ये असे ऍड करायचे आहेत आणि संपूर्ण हे जे साहित्य आहे ते पुन्हा एकदा आपल्याला मिसळून घ्यायचंय। 4 ते 5 मिनिटांमध्येच मस्त अशी खीर आपली इथे बनवून तयार झालेली आहे। भरपूर असे फायबर, विटॅमिन डी, विटॅमिन सी, लोह आणि कॅल्शियम युक्त मस्त अशी अगदी पौष्टिक इथे मेथीदाण्यांची खीर आपली बनवून तयार झालेली आहे। पावसाळ्यामध्ये भरपूर आजारांना निमंत्रण मिळत असतं, त्यामुळे तुमच्या मुलांची आणि घरातील सर्वच व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही ही अशी मेथीदाण्यांची खीर नक्कीच बनवू शकता। कमीत कमी आणि घरातीलच साहित्यांपासून ही मेथीदाण्यांची खीर बनवून तयार होणार असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असणार। म्हणूनच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत ही रेसिपी एकदा शेअर नक्की करा आणि तुम्ही ही अशी ही मेथीदाण्यांची खीर नक्कीच बनवा। अजिबात कडवट ही मेथीदाण्यांची खीर बनत नाही, तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघू शकता। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।